नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्यावरील काही प्रश्न पाहणार आहोत आणि त्यामध्येच नंतर जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या हे सुद्धा यामध्ये आपण पाहणार आहोत। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या ही संकल्पना बघितली आणि त्यावरती काही आधारित महत्त्वाचे मुद्दे जे होते ते आपण समजून घेतले। तर त्याच टॉपिकवरती आता आपण काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। तर यामध्ये सर्वात अगोदर क्वेश्चन नंबर 1 पहा, खालीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती। आता या चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला काही मूळ संख्या दिलेल्या आहेत। तर ऑप्शन नंबर ए पहा, तर ए मध्ये 1 आहे, तर 1 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा तर ऑप्शन होणारच नाही आहे। तुम्हाला सर्वात लहान मूळ संख्या शोधायची। तर 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे आणि 5 पण मूळ संख्या आहे। तर यामध्ये सर्वात लहान संख्या कुठली आहे तर 2, तर म्हणजे उत्तर काय असणार आहे, सर्वात लहान मूळ संख्या आहे आपली 2, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर बी। आता पहा क्वेश्चन नंबर 2, 11 ते 20 या दरम्यान अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या मिळते। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संख्या पण बघितल्या की अशा मूळ संख्या आहेत की त्यांची अदलाबदल जर केली तर परत तुम्हाला मूळ संख्याच मिळते। तर आपल्याला त्या मूळ संख्या 11 ते 20च्या दरम्यानच्या शोधायच्या आहेत। ठीक आहे, तर 11 ते 20च्या दरम्यान मूळ संख्येत 4 मूळ संख्या येतात। त्यामध्ये एक 11 आहे, नंतर 13, नंतर 17 आणि नंतर 19, अशा एकूण 4 मूळ संख्या आहेत। तर यामध्ये 13 आणि 17 ह्या दोन मूळ संख्या अशा आहेत, यांच्या अंकांची अदलाबदल जर केली, 13ची अदलाबदल जर केली तुम्हाला 31 मिळतील आणि 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे, आणि 17च्या अंकांची अदलाबदल केली तर 71 मिळतील, तर 71 सुद्धा ही एक मूळ संख्या आहे। म्हणजे होतंय काय, इथे तुम्हाला 13 आणि 17 या दोन संख्यांच्या अंकांची अदलाबदल जर केली तर तुम्हाला परत मूळ संख्या मिळतात। तर ऑप्शनमध्ये 13 आणि 17 हा ऑप्शन पाहायचा आहे, 13 व 17, तर उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर सी। यानंतर एक क्वेश्चन नंबर 3, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती। तर तुम्हाला 71 ते 80च्या दरम्यान ज्या मूळ संख्या मिळतात त्यांची बेरीज तुम्हाला इथे काढायची। तर 71 ते 80च्या दरम्यान तुम्हाला एकूण 3 मूळ संख्या मिळतात। त्यामध्ये आहे एक 71 आहे, नंतर 73 आणि सर्वात शेवटी 79, आणि यांची जर बेरीज केली तुम्ही तर त्याची बेरीज किती मिळेल तुम्हाला, 9 आणि 3 हे 12 होतात, 12 ने 1 13, 13शी 3 हातचा 1, 7 त्रिक 21, 21 ने 1 22, म्हणजे तुम्हाला याची बेरीज मिळते 223। तर ऑप्शन नंबर सी 223 हे तुमचं करेक्ट आन्सर असेल। क्वेश्चन नंबर 4, 20 ते 80 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत। तुम्हाला ते 20 ते 80च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात ते इथे तुम्हाला काढायचे। आता या क्वेश्चनसाठी तुम्हाला तो जो नंबर सांगितला होता मी, तो नंबर उपयोगी पडेल। नंबर कुठला आहे, 44, 22, 32, 23, 21। तर यावरून तुम्हाला त्यामध्ये किती मूळ संख्या आहेत हे कळेल। अगोदरचे 10, नंतरचे 10, नंतरचे 10 असे मिळून तुम्हाला ह्या मूळ संख्या दिलेल्या आहेत। ठीक आहे, अगोदरच्या 10 नंबर्समध्ये 4 मूळ संख्या, त्याच्यानंतरच्या 10मध्ये 4, या पद्धतीने। तर तुम्हाला 20 ते 80च्या दरम्यान म्हणजे अगोदरचे 2 नंबर तुम्हाला सोडून द्यावे लागतील, कारण ते 1 ते 20च्या दरम्यानचे नंबर्स आहेत, आणि शेवटी इकडे 80 पर्यंत विचारलेत, म्हणजे तुम्हाला 81 ते 100 पर्यंत सोडून द्यावं लागेल, म्हणजे शेवटचे पण तुम्हाला 2 अंक सोडून द्यायचे। तर मध्ये जेवढे काही अंक बाकी आहेत त्यांची तुम्हाला बेरीज करायची। 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, म्हणजे एकूण तुम्हाला 14 मूळ संख्या मिळणार आहेत 20 ते 80 पर्यंत। तर तुमचं उत्तर काय असणार आहे ते ऑप्शन नंबर डी 14। क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी कोणत्या संख्या मूळ संख्या नाहीत। इथे काय म्हटलेले, मूळ संख्या नाहीत म्हटलेलं आहे। तर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे ऑप्शनमध्ये पाहू, ऑप्शन नंबर ए 3 व 5, तर ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत। ऑप्शन नंबर बी 13 आणि 19 ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत। ऑप्शन नंबर सी 61 आणि
67 यासुद्धा मूळ संख्या आहेत. पण ऑप्शन नंबर डी 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाहीत आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे मूळ संख्या नाहीत म्हणून. तर उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर डी 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाहीत. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये मूळ संख्या या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर यानंतर पाहूया आपण जोडमूळ संख्या हा टॉपिक. आता यानंतर पाहू आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय. आता यामध्ये आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्येची संकल्पना पाहू अगोदर आणि त्यानंतर जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती मिळतात 1 ते 100 पर्यंत ते पाहणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण यावरती काही क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. तर सुरुवातीला समजून घेऊ जोडमूळ संख्या म्हणजे काय. तर इथे पहा ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात. आता इथे काय म्हणले कुठल्याही दोन क्रमवार मूळ संख्या पण त्या कशा पाहिजेत क्रमवार आणि दोन्ही पण कशा मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे तरच अशा संख्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. जसे की आता क्रमवार म्हणजे नेमके कसे. आता सुरुवातीला तुम्हाला मूळ संख्या मिळते 2 नंतर मिळते तुम्हाला 3 नंतर मिळते 5 नंतर 7 नंतर 11 मिळते तुम्हाला 11 नंतर 13 नंतर 17 नंतर 19 या पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या मिळत असतात. तर यांनाच आपण क्रमवार मूळ संख्या म्हणतो. क्रमवार कसं 2 नंतर कुठली मूळ संख्या येते 3 नंतर 5 येते 5 नंतर 7 येते 7 नंतर 11 येते 11 नंतर 13 येते 13 नंतर 17 या पद्धतीने म्हणून आपण यांना क्रमवार म्हणतो. आणि या क्रमामध्ये जर कुठल्या दोन मूळ संख्यांचा फरक तुम्हाला 2 मिळत असेल तर अशा मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. तर मग असा फरक तुम्हाला कुठे मिळतो 2-3 यामध्ये 2-3 मध्ये नाही मिळत तुम्हाला याच्यामध्ये मिळेल 3 ते 5 मध्ये तुम्हाला तो फरक मिळतो. 5 मधून जर 3 वजा केले तर तुम्हाला 2 फरक हा मिळतो. म्हणजे 3 आणि 5 ही एक जोडमूळ संख्येची जोडी होती. नंतर 5 आणि 7 ही सुद्धा एक जोडमूळ संख्येची जोडी होती. याच्यात पण तुम्हाला 2चा फरक मिळणार आहे. तर आणि 3-5 हे कसे क्रमवार कारण 3 नंतर 5 येत आहेत आणि 5 आणि 7 ही पण जोडी कशी क्रमवार 5 नंतर 7 येत आहेत. अजून नंतर 11 ते 13 यांच्यामध्ये पण तुम्हाला 2चा फरक मिळतो आणि हे संख्या कशा आहेत क्रमवार 11 नंतर 13 येतात. तर या आणि परत इथे 17 आणि 19 यांच्यामध्ये तुम्हाला 2चा फरक मिळतो. ह्या सुद्धा कशा आहेत क्रमवार संख्या आहेत. 17 नंतर 19 येते. ठीक आहे क्रमवार मूळ संख्या. तर या पद्धतीने क्रमवार मूळ संख्या असायला पाहिजेत आणि त्यामध्ये फरक कितीचा असायला पाहिजे 2चा. जर हे असं तुम्हाला मिळत असेल तर त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्येची जोडी म्हणतो. तर लक्षात ठेवायचं 2 क्रमवार मूळ संख्येमध्ये 2चा जर फरक मिळत असेल तुम्हाला तर त्यांना जोडमूळ संख्येची जोडी म्हणतात. आता यामध्ये जोडमूळ संख्या एकटी कधीच नसते. जोडमूळ संख्या एकटी कधीच राहणार नाही कारण त्या कशा 2 क्रमवार मूळ संख्या आहेत म्हणजे ते जोडीनंच असणार आहेत. तर जोडमूळ संख्या एकटी कधीच नसते तर ती जोडीने उपस्थित असते. तर आता अशा जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आपल्याला 1 ते 100 पर्यंत मिळतात. जसे की आपल्याला आपण पाहिलं 1 ते 100 दरम्यान तुम्हाला किती मूळ संख्या मिळतात त्याच पद्धतीने 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या मिळतात हे आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये आता हे सर्व जोड्या मी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही आता जसं सांगितलं तुम्हाला क्रमवार मूळ संख्या आणि त्यामध्ये जर तुम्हाला 2चा फरक मिळत असेल तर ती जोडमूळ संख्येची जोडी तुम्हाला मिळते. तर अशा एकूण 8 जोड्या तुम्हाला मिळतात 1 ते 100 पर्यंत. तर त्या 8 जोड्या इथे घेतलेल्या आहेत आपण. पहिली जोडी आहे 3 आणि 5 यांचाही फरक तुम्हाला 2च मिळेल. तर ही पहिली जोडीसुद्धा जोडमूळ संख्येची जोडी आहे. नंतर 5-7 नंतर आहे 11-13 नंतर 17-19 नंतर 29-31 नंतर आहे 41-43 नंतर 59-61 आणि सर्वात शेवटी आहे 71-73. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 8 जोड्या मिळतात. तर ह्या 8 जोड्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. तर यावरती काही क्वेश्चन आपण घेतलेले ती क्वेश्चन आपण येथे घेऊया. आता यावरती काही क्वेश्चन आहेत ते पाहू आपण. क्वेश्चन नंबर 1
खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आणि त्यापैकी जोडमूळ संख्येची जोडी तुम्हाला इथे ओळखायची. तर इथे तुम्हाला ऑप्शनमधूनच आपण आन्सर काढू. तर पहिला ऑप्शन आहे 5 आणि 6. तर जोडीमध्ये दोन्ही पण मूळ संख्या असायला पाहिजेत, पण इथे ऑप्शन नंबर ए मध्ये 5 आणि 6 दिलेले. 5 तर मूळ संख्या आहे, पण 6 ही मूळ संख्या होत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर ए होणार नाही. ऑप्शन नंबर बी 7 ही मूळ संख्या आहे, पण 9 ही मूळ संख्या होत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा नसणार आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये 13 ही मूळ संख्या आहे, पण 15 मूळ संख्या नाही, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण होणार नाही. आणि ऑप्शन नंबर डी मध्ये 29 पण मूळ संख्या आहे आणि 31 सुद्धा मूळ संख्या आहे, आणि दोन्ही मूळ संख्या कशात क्रमवार, कारण की 29 नंतर कुठली मूळ संख्या येते 31, आणि दोघांमधील जो फरक आहे तो कितीचा आहे 2चा, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर डी 29, 31. याचप्रमाणे पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. इथे पण तुम्हाला जोडमूळ संख्येची जोडी ओळखायची. तर सुरुवातीला आपण ते ऑप्शनमधूनच पाहू. तर ऑप्शनमध्ये दोन्ही संख्या कशा मूळ संख्या असायला पाहिजे आणि त्या क्रमवार असायला पाहिजेत आणि त्यांचा जो फरक आहे तो 2 असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर ए पहा, 1 आणि 3. 3 ही मूळ संख्या आहे, पण 1 मूळ संख्या नाही, म्हणजे ऑप्शन नंबर ए होणार नाही. ऑप्शन नंबर बी मध्ये 11 पण मूळ संख्या आहे आणि 13 सुद्धा मूळ संख्या आहे, आणि दोन्ही क्रमवार मूळ संख्या आहेत. 11 नंतर तुम्हाला 13 ही मूळ संख्या मिळते, आणि दोघांचा जो फरक आहे तो कितीचा आहे 2चा, म्हणजे 11, 13 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर बी 11, 13. आणि इकडे सी आणि डी मध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे 73 ही एक मूळ संख्या आहे, पण 75 मूळ संख्या होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी होत नाही. आणि इथे पण 97 ही मूळ संख्या आहे, पण 95 मूळ संख्या नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बीच हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3 पहा. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही. तुम्हाला इथे नाही म्हटलंय, मग तुम्हाला कसं शोधावं लागणार आहे. इथे ज्या जोडमूळ संख्येमध्ये म्हणजे ज्या ऑप्शनमध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या नसतील किंवा त्यापैकी एखादी संख्या मूळ संख्या नसेल, त्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता. किंवा जरी मूळ संख्या जरी असल्या तरी त्यांच्यामधील जो फरक आहे तो 2चा नसेल किंवा त्या क्रमवार नसतील, असं काहीतरी यामध्ये असेल. आता ऑप्शन नंबर ए पहा, 71 आणि 73. आता ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहे आणि दोन्ही पण क्रमवार मूळ संख्या आहेत. 71 नंतर 73 ही मूळ संख्या मिळते, आणि दोघांतील जो फरक आहे तो 2चाच आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे हा तुमचा ऑप्शन होणार नाही आहे, कारण तुम्हाला इथे नाही म्हटलं आहे. नंतर 41 आणि 43. तर दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि दोघांमधला जो फरक आहे तो 2चा आहे. 41 नंतर येणारी क्रमवार मूळ संख्या ही 43 आहे, फरक 2चा आहे. ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहे, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा होणार नाही. ऑप्शन नंबर सी 55 ही मूळ संख्या नाही, आणि 57 ही सुद्धा मूळ संख्या नाही. जरी यांच्यामध्ये 2चा डिफरन्स असला पण दोन्ही पण मूळ संख्या होत नाही, म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी होणार नाही. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर सी. आणि डी जर तुम्ही बघितलं इथे तर डी मध्ये पहा, 59 ही 59 ही एक मूळ संख्या आहे आणि 61 सुद्धा मूळ संख्या आहे, आणि दोन्ही पण क्रमवार आहेत आणि दोघांचा फरक 2चा आहे, म्हणजे ही पण एक जोडमूळ संख्येची जोडी, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा होत नाही. तर ऑप्शन नंबर सीच हा करेक्ट ऑप्शन असेल. क्वेश्चन नंबर 4. खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही. आता इथे तुम्हाला जोडमूळ संख्येची जोडी नाही हेच विचारलं आहे, म्हणजे अगोदरचा जसा क्वेश्चन होता सेम तसाच क्वेश्चन येते, पण म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे उत्तर शोधायचं आहे. तर ऑप्शन नंबर ए पहा, तर यामध्ये 15 आणि 17 आहे. तर 15 आणि 17 पैकी 15 ही जोडमूळ संख्या ही मूळ संख्या नाही, आणि 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए ही जोडमूळ संख्येची जोडी होत नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ए 15 आणि 17.
आता इकडे जर बाकीचे ऑप्शन जर पाहिले तुम्ही तर 29 आणि 31 दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि दोघांचा डिफरन्स जो फरक 2 आहे म्हणजे ही जोड मूळ संख्येची जोडी आहे, म्हणजे हा ऑप्शन होत नाही. 41 आणि 43 दोन्ही पण मूळ संख्या आहेत, क्रमवार मूळ संख्या, दोघांचा फरक 2 आहे, ही पण जोडमूळ संख्येची जोडी होते. आणि इथे 71 आणि 73 दोन्ही पण क्रमवार मूळ संख्या आहेत, त्यांचा पण फरक 2चा आहे, तर ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहे. जे ऑप्शन नंबर बी सी डी हे तिन्ही कसे जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, पण ऑप्शन नंबर ए ही जोडमूळ संख्येची जोडी नाही, कारण यामध्ये 15 जे आहेत तर ही मूळ संख्या नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर हे ए हा करेक्ट आन्सर आहे. आता यानंतर आपण दोन संकल्पना समजून घेणार आहोत, एक समूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या. तर यामध्ये सुरुवातीला पाहू समूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे जेव्हा दिलेल्या दोन संख्येना एक हा एकमेव सामायिक अवयव असतो, एक हा एकमेव सामायिक अवयव असतो, तेव्हा अशा संख्या या परस्परांच्या समूळ संख्या असतात. म्हणजेच काय, आता कुठेतरी दोन संख्या तुम्हाला दिलेल्या असेल आणि त्यांचा जो सामायिक अवयव असेल तो एक हा असेल, जर एक जर असेल तर अशा संख्यांना आपण परस्परांच्या समूळ संख्या म्हणतो. आता तुम्हाला अशा संख्या कुठे मिळतात, मग जर दिलेल्या दोन संख्या दोन्ही संख्या जर मूळ संख्या असेल तर अशा वेळेस तुमचा एक हा एकमेव सामायिक अवयव असतो. एकमेव सामायिक अवयव म्हणजे एक ही अशी एकमेव संख्या असते की त्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जातो, या व्यतिरिक्त कुठलीही संख्या तुम्हाला मिळत नाही की त्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जाईल. तर अशा संख्या आता इथे जसे उदाहरण पहा, 3 व 5, 3 आणि 5ला भाग जाणारी एकमेव संख्या कुठली आहे, फक्त एकच आहे, एकने दोन्ही संख्यांना निश्चित भाग जातो, या व्यतिरिक्त कुठलीच संख्या तुम्हाला मिळत नाही. म्हणजेच काय, एक हा एकमेव सामायिक अवयव झाला या दोन्ही संख्यांचा, म्हणून या दोन्ही संख्यांना काय म्हणतो आपण, समूळ संख्या. ह्या कशा परस्परांच्या समूळ संख्या होतात. आता दुसरं ऑप्शन बघा, दुसरं उदाहरण पहा, 5 आणि 12. तर या दोन्ही संख्यांना एक ह्या संख्येनेच निश्चित भाग जातो, एक व्यतिरिक्त अशी कुठलीच संख्या तुम्हाला मिळणार नाही की त्याच संख्येने 5ला पण भाग जाईल आणि 12ला सुद्धा. मग अशा ठिकाणी सुद्धा एकच हा एकमेव सामायिक अवयव मिळतोय 5 आणि 12ला, म्हणून या संख्यांना काय म्हणतोय आपण इथे, समूळ संख्या. नंतर 12 आणि 35, येथे पण तीच कंडिशन आहे, येथे पण एकनेच दोन्ही संख्यांना निश्चित भाग जातो, या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच संख्या मिळत नाही की त्या संख्येने 12ला पण भाग जाणार आहे आणि 35ला पण, म्हणून या संख्यांना सुद्धा काय म्हणतो आपण, समूळ संख्या. तर या पद्धतीच्या ज्या संख्या आहेत तुम्हाला सर्वसाधारणपणे तुम्हाला ज्यावेळेस दोन संख्या ह्या मूळ संख्या असतील त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा एक संख्या मूळ संख्या असेल आणि एक दुसरी कुठली तरी संख्या असेल नैसर्गिक संख्या, तर त्यासोबत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते, किंवा दोन्ही संख्या आहे नैसर्गिक संख्या म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन्ही संख्या मूळ संख्या न राहता मूळ संख्येव्यतिरिक्त दोन संख्या असेल, वेगळ्या संख्या असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तशी कंडिशन पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही समूळ संख्या लक्षात ठेवा की दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव एकमेव व एकच असतो. ठीक आहे. तर अजून एक पॉईंट असा आहे की समूळ संख्यांचा मसाव नेहमी एक असतो, समूळ संख्यांचा मसाव नेहमी एक हा असतो. तर हे तुम्हाला मसावी चॅप्टर जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तिथे याचा उपयोग होणार आहे, तर लक्षात ठेवायचं समूळ संख्यांचा मसाव नेहमी एक असतो. आता यानंतर समजून घेऊया आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय. म्हणजे कुठलीही संख्या असेल आणि ती संख्या जर दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होत असेल तर अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. आता जसे की आपण जर 6 घेतले, 6 ही संयुक्त संख्या आहे का, कारण ही दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होते. कुठले, 2 आणि 3. 2 आणि 3चा जर गुणाकार केला तर तुम्हाला 6 मिळेल. किंवा नंतर एखादी संख्या घेऊ शकता तुम्ही, समजा 15 घेतली तर 15मध्ये काय होणार आहे, 5 गुणिला 3 म्हणा किंवा 3 गुणिला 5 म्हणा,
तर इथे दोन संख्यांचा गुणाकार होतोय, नंतरच तुम्हाला ही संख्या मिळते. म्हणजे 15 काय झाली संयुक्त संख्या. इथे 2 गुणिले 3 केले तेव्हा तुम्हाला 6 मिळतात. म्हणजे 6 काय झाली संयुक्त संख्या. म्हणजे व्याख्या काय सांगते आपले दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या. तर इथे या दोन संख्यांचा गुणाकार होऊन 6 मिळत आहेत, म्हणजे ही संयुक्त संख्या मिळते. इथे 5 आणि 3चा गुणाकार होऊन तुम्हाला ही संयुक्त संख्या मिळते 15. तर या पद्धतीने संयुक्त संख्या तुम्हाला मिळतात. थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला की मूळ संख्या व्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय. आता ज्या काही मूळ संख्या आहेत त्या सोडून ज्या काही संख्या राहतात त्या सर्व कशा आहेत संयुक्त संख्या आहेत. कारण मूळ संख्येमध्ये काय होतं की ते मूळ संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या असतात, फक्त ती स्वतः एक मूळ संख्या असते आणि एक या व्यतिरिक्त कुठलीच संख्या मिळत नाही की त्यांना भाग जाईल. पण संयुक्त संख्येमध्ये तसं होत नाही. आता इथे एक सोडून आणि ती संख्या सोडूनही बऱ्याचशा अशा संख्या मिळतात की त्या संख्येनं सुद्धा त्या संख्येला भाग जातो. जसे की 6ला तर 6ने भाग जाणारच आहे, 1नं पण जाणारच आहे. सोबतच 2ने सुद्धा भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो. 15मध्ये पण तसं होतं, 15ला 15ने सुद्धा भाग जाणार आहे, 1ने सुद्धा भाग जातो, नंतर 5ने सुद्धा भाग जातो, 3ने सुद्धा भाग जातो. त्याच्यामुळे ह्या काय होतात संयुक्त संख्या, कारण ते दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होत आहेत. म्हणून या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. म्हणून आपल्याला इथे मूळ संख्ये व्यतिरिक्त इथे सर्व नैसर्गिक संख्यांना काय म्हणतो आपण संयुक्त संख्या म्हणतो. आता यामध्ये जसं मूळ संख्येमध्ये 0 व 1 ह्या दोन्ही मूळ संख्या होत नाही, त्याचप्रमाणे त्या संयुक्त संख्यासुद्धा होत नाही. 0 व 1 या मूळ संख्याही नाहीत आणि संयुक्त संख्याही नाहीत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. 0 व 1 ह्या मूळ संख्याही नाहीत आणि संयुक्त संख्यासुद्धा नाहीत. आता 1 ते 100 दरम्यान किती संयुक्त संख्या मिळतात, तर यामध्ये तुम्ही 0 आणि 1, तसं 0 तर येणारच नाही, आपण 1 पासून सुरुवात करतोय ना. तर 1 ते 100 पर्यंत 1 ही मूळ संख्या होत नाही, मूळ संख्या होत नाही. तर 1ला पण एक मूळ संख्याही नाही, संयुक्त संख्या नाही, म्हणजे तुम्हाला 1 पण सोडून द्यायचं आहे. आणि राहिल्या मूळ संख्या किती मिळतात तुम्हाला 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या, तर त्या पण तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. आणि ज्या काही संख्या उरतात त्या सर्व काय संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या. आता इथे 1 ते 100 दरम्यान एकूण तुम्हाला 74 संयुक्त संख्या मिळतात. तर 74 कशा मिळणार आहेत, या तुमच्या 100 संख्या आहेत 1 ते 100 पूर्ण 100, पण 100मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 25 कशा आहेत मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या आहे संयुक्त संख्या होत नाही. ठीक आहे. आणि अजून एक संख्या 1 ही संख्या सुद्धा संयुक्त संख्या नाही, म्हणून अजून -1 करावं लागणार आहे. म्हणजे -25 आणि -1 किती होणार आहे 100 - 26 आणि 100 - 26 किती मिळतात तुम्हाला 74. म्हणजे 1 ते 100 दरम्यान तुम्हाला किती संयुक्त संख्या मिळणार आहेत 74. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यावरती काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण अगोदर मूळ संख्येवरती काही प्रश्न घेतलेत, नंतर जोडमूळ संख्या ही संकल्पना पाहिली आणि त्यावरती काही क्वेश्चन, आणि सर्वात शेवटी समूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या संकल्पना आपण समजून घेतल्यात. तर यानंतरचा जो काही टॉपिक असेल तो लवकरच आपण पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.